दोन वाटा आणि विज्ञानाचा वेध. आज मी तुम्हाला एका अशा गोष्टीबद्दल सांगणार आहे ज्याने विज्ञानालाही विचार करायला भाग पाडले आणि माणसाला आयुष्याकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन दिला. रोहन आपल्या आयुष्याच्या एका महत्त्वाच्या वळणावर उभा होता. त्याने शिक्षण पूर्ण केले होते. त्याच्यासमोर दोन मार्ग होते. पहिला मार्ग होता एका मोठ्या कंपनीतील सुरक्षित चांगल्या पगाराची नोकरी स्वीकारण्याचा. दुसरा मार्ग होता त्याच्या मनात अनेक वर्षापासून जपलेल्या स्वप्नाचा, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा. नोकरीमध्ये स्थिरता होती, सुरक्षितता होती, कुटुंबाचा पाठिंबा होता. पण व्यवसायामध्ये स्वातंत्र्य होते, स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी होती आणि आपल्या कल्पनांना प्रत्यक्षात आणण्याचा आनंद होता. रोहन दिवस रात्र विचार करत होता. जर व्यवसाय अयशस्वी झाला तर? जर नोकरीची संधी पुन्हा मिळाली नाही तर? जर मी चुकीचा निर्णय घेतला तर? प्रश्नांच्या या वादळात त्याचे मन अडकून पडले होते. काही दिवसांनी त्याने ठरवले की आपल्या महाविद्यालयातील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक देशपांडे सर यांना भेटावे. देशपांडे सर फक्त विज्ञान शिकवत नव्हते, तर विज्ञानातून जीवन समजावून सांगण्याची त्यांची एक विलक्षण पद्धत होती. रोहन त्यांच्या केबिनमध्ये गेला. सरांनी त्याचा चेहरा पाहताच विचारले, "काय रे रोहन, आज चेहऱ्यावरचे गणित काही वेगळेच दिसते आहे." रोहन हलकेच हसला आणि म्हणाला, "सर, मी खूप मोठ्या संभ्रमात आहे. नोकरी करावी की व्यवसाय सुरू करावा काहीच समजत नाही. चुकीचा निर्णय घेतला तर माझे भविष्य बिघडेल अशी भीती वाटते." देशपांडे सर शांतपणे त्याचे बोलणे ऐकत होते. काही क्षणांनी त्यांनी टेबलावर पडलेले एक नाणे उचलले. ते म्हणाले, "रोहन, जर मी हे नाणे हवेत उडवले तर खाली पडल्यावर काय येईल? छापा की काटा?" रोहन लगेच म्हणाला, "सर, दोन्हीची शक्यता समान आहे. 50% छाप आणि 50% काटा." सरांनी नाणे हवेत उडवले. नाणे हवेत वेगाने फिरत होते. सर म्हणाले, "पण जोपर्यंत हे नाणे हवेत फिरत आहे तोपर्यंत ते नेमके काय आहे?" रोहन थोडा विचारात पडला. सर हसले आणि म्हणाले, "क्वांटम विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर त्या क्षणी ते एकाच वेळी छापही आहे आणि काटाही आहे." रोहन आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागला. सर पुढे म्हणाले, "यालाच विज्ञानात सुपरपोझिशन म्हणतात. क्वांटम भौतिकशास्त्रानुसार अत्यंत सूक्ष्म पातळीवरील कण, जसे की इलेक्ट्रॉन किंवा प्रकाशकण, हे एकाच वेळी अनेक स्थितींमध्ये अस्तित्वात असू शकतात. ते एका ठिकाणीच नसतात, तर अनेक शक्यतांमध्ये एकाच वेळी अस्तित्वात असतात." रोहन आता पूर्ण लक्ष देऊन ऐकत होता. सर पुढे म्हणाले, "पण जेव्हा आपण त्यांचे निरीक्षण करतो तेव्हा त्या अनेक शक्यतांमधून एकच वास्तव आपल्या समोर उरते. या प्रक्रियेला विज्ञानात वेव्ह फंक्शन कोलॅप्स असे म्हणतात." रोहनने विचारले, "म्हणजे आपल्या पाहण्याने वास्तव बदलते का सर?" सर म्हणाले, "किमान क्वांटम जगात तरी निरीक्षण आणि परिणाम यांचा अतिशय जवळचा संबंध आहे आणि जीवनातही त्याचे एक सुंदर प्रतिबिंब दिसते." ते पुढे म्हणाले, "तुझे आयुष्यही सध्या अशाच अवस्थेत आहे. तुझ्यासमोर दोन शक्यता आहेत. एक सुरक्षित नोकरी आणि दुसरा स्वतःचा व्यवसाय. जोपर्यंत तू फक्त विचार करत राहशील तोपर्यंत या दोन्ही शक्यता हवेत फिरणाऱ्या नाण्यासारख्या राहतील. पण ज्या क्षणी तू एका मार्गाची निवड करशील त्या क्षणी तुझ्या आयुष्याचे वास्तव आकार घेण्यास सुरुवात होईल." रोहन काही क्षण शांत बसला. त्याला जाणवू लागले की तो निर्णय घेण्यापेक्षा निर्णयाच्या भीतीशी लढत होता. तो अपयशाला घाबरत होता, चुकीच्या निवडीला घाबरत होता आणि म्हणूनच तो कोणतीही निवड करत नव्हता. देशपांडे सर पुन्हा म्हणाले, "आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे
चुकीचा निर्णय नव्हे, तर निर्णयच न घेणे. कारण स्थिर उभे राहिल्याने कोणताही मार्ग तयार होत नाही. रस्ता चालायला सुरुवात केल्यावरच तयार होतो. रोहनच्या मनातील धुकं हळूहळू दूर होत होतं. त्याला समजलं की भविष्य आधीच लिहिलेलं नसतं. आज घेतलेला निर्णयच उद्याचं वास्तव घडवत असतो. क्वांटम विज्ञान अनेक शक्यतांची गोष्ट सांगते, पण जीवन आपल्याला एक निवडीची संधी देते आणि ती निवड करण्याचं धैर्य आपल्यालाच दाखवावं लागतं. काही दिवसांनी रोहनने अखेर निर्णय घेतला. त्याने स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवला. त्याने व्यवसाय सुरू करण्याचा मार्ग निवडला. सुरुवातीचे दिवस सोपे नव्हते. अनेक अडचणी आल्या. काही योजना अपयशी ठरल्या. काही रात्री चिंता आणि काळजीत गेल्या. पण यावेळी एक गोष्ट बदलली होती. संभ्रम नाहीसा झाला होता. कारण आता तो एका मार्गावर पूर्ण ताकदीने चालत होता. हळूहळू त्याचे प्रयत्न फळ देऊ लागले. त्याचा आत्मविश्वास वाढू लागला आणि त्याला समजले की यशाचा सर्वात मोठा शत्रू अपयश नसून निर्णय घेण्याची भीती असते. आजही त्याच्या टेबलावर तेच नाणे ठेवलेले आहे. पण आता ते त्याला संभ्रमाची आठवण करून देत नाही. ते त्याला आठवण करून देते की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अनेक शक्यता असतात. पण वास्तव फक्त त्या व्यक्तीचे बनते जी धैर्याने एक पाऊल पुढे टाकते. कारण शेवटी आपण घेतलेला निर्णय योग्य होता की अयोग्य हे काळ ठरवतो. पण निर्णय न घेणे हा मात्र निश्चितपणे सर्वात मोठा पराभव असतो. आणि त्या दिवशी रोहनच्या हातात पुन्हा एकदा तेच नाणे होते. फरक इतकाच होता की यावेळी त्याच्या मनात कोणताही संभ्रम नव्हता. कारण त्याने शेवटी आपल्या आयुष्याचा खंबीर निरीक्षक बनण्याचा निर्णय घेतला होता. तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, त्यामुळे नवीन कथा तुम्हाला मिळत राहतील. आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटली. कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.